नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या आपल्या चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या काही भागांमध्ये आपण सूर्य, चंद्र आणि मंगळ या ग्रहांची कुंडलीत स्थानगत फलं बघितली। त्याच क्रमाने आज आपण राहू या अत्यंत महत्त्वाच्या, ज्याच्याबद्दल जनसामान्यांमध्ये एक विलक्षण आकर्षण, एक अनामिक भीती आहे, अशा या ग्रहाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। वास्तविक पाहता मित्रांनो, राहू केतू हे प्रत्यक्ष ग्रह नाही आहेत, ते चंद्र आणि पृथ्वी यांच्या भ्रमण कक्षेचे छेदनबिंदू आहेत। म्हणजे त्यांच्या ट्रॅजेक्टरीचे, त्यांच्या ऑर्बिटचे इंटरसेक्शन पॉइंट्स आहेत। म्हणूनच नॉर्थ नोडला राहू म्हणतात आणि साऊथ नोडला केतू म्हणतात। शास्त्रकारांनी राहू केतू या ॲक्सिसला एका सापाची उपमा दिलेली आहे। म्हणजे सापाचं तोंड म्हणजे राहू आणि शेपूट म्हणजे केतू। आता पुराणातली कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण थोडक्यात परत एकदा सांगतो। समुद्रमंथन सुरू असताना स्वरभानू नावाचा एक राक्षस देवांचं मायावी रूप घेऊन देवांच्या रांगेत बसतो आणि भगवान विष्णू हे मोहिनी रूप धारण करून अमृताचं वाटप करत असतात। त्यात चुकून ते स्वरभानू नामक राक्षसाला अमृत देतात आणि तो ते प्यायलाही लागतो। तेवढ्यात सूर्य आणि चंद्र यांना हे कळून येतं की हा मायावी राक्षस आहे आणि अमृत प्राशनासाठी देवांच्या रांगेत येऊन बसलेला आहे मायावी रूप धारण करून। ते भगवान विष्णूंना कंप्लेंट करतात आणि मग भगवान विष्णू संतप्त होऊन सुदर्शन चक्राने त्या स्वरभानू राक्षसाची मुंडी उडवतात आणि त्याच वेळेला राहू केतूचा जन्म होतो। शिर म्हणजे राहू आणि धड म्हणजे केतू। तसं बघायला गेलं तर हे काही सतयुग चालू नाही आहे, तर आपण कलियुगाचा राजा आपण राहूला म्हणतो। राहू म्हणजे दिखावा, राहू म्हणजे भ्रम, राहू म्हणजे आभास, राहू म्हणजे जसं आपण जाहिरातीत बघतो, इंडिया में क्या चल रहा है, इंडिया में फॉग चल रहा है। म्हणजे राहू म्हणजे धुकं। म्हणजे थोडक्यात राहू हे इल्युजन तयार करतो, एक भ्रम तयार करतो, एक्झॅगरेशन देतो माणसाला, दिखावा येतो। म्हणूनच मुंबईसारख्या मायावी नगरीमध्ये, मुंबईला मायावी नगरी म्हणतात कारण तिथे फिल्म इंडस्ट्री आहे, बॉलिवूड आहे, हे सगळं दिखावाच आहे, ही माया आहे जी प्रत्यक्षात नसते। दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, अशी एक म्हण आहे ना, तरी पण त्याला इलाज नसतो। आज चित्रपटसृष्टीमधील जे नामांकित अभिनेते, कलावंत मंडळी, निर्माता मंडळी आहेत, दिग्दर्शक आहेत, त्या सगळ्यांचा राहू हा प्रभावी आहे कुठल्या ना कुठल्या घरामध्ये। त्याबद्दल मी बोलणारच आहे स्थानगत फलांमध्ये। पण राहू हा तसं बघायला गेलं तर पापग्रहांचा जर क्रम लावला तर राहू नामक राक्षस हा नंबर 1 ला येतो मित्रांनो। मग इतर ग्रह कसे? पापग्रहांच्या यादीमध्ये सगळ्यात वरचा नंबर आहे राहूचा, त्याच्यानंतर येतो शनी, त्याच्यानंतर येतो मंगळ, त्याच्यानंतर क्रूर आणि उग्र ग्रह म्हणून येतो रवी, आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे कृष्ण पक्षातला चंद्र हा सगळ्यात शेवटी पापग्रहांच्या यादीत जाऊन बसतो। अजून एक ग्रह आहे पण त्याबद्दल मी बोलणार नाही, कारण काही दाक्षिणात्य विद्वान मंडळी शुक्राला सुद्धा दैत्यगुरु असल्यामुळे पापग्रहांच्या यादीत ठेवतात, पण मी त्याला ठेवणार नाही, कारण शुक्र हा कलेचा कारक आहे, शुभ ग्रह आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। एक स्त्री ग्रह आहे, कलेचा आविष्कार करणारा ग्रह आहे। नंतर आपण त्याबद्दल विस्तृतपणे बोलणारच आहोत। तर असं हे राहूचं रूप आहे। राहू म्हणजे मुखवटा आहे, असली नकली आपण जे म्हणतो, किंवा मुखवटे आणि चेहरे आपण जे म्हणतो,
त्यातला खरा चेहरा राहू नाही आहे. आता आपण राहू हे प्रत्यक्ष प्लॅनेट नाही आहे, ते इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, छायाग्रह म्हणतो किंवा शॅडो प्लॅनेट्स म्हणतो. मग राहू आजच्या दुनियेमध्ये टेक्नॉलॉजीचा कारक आहे. मित्रांनो, आज जी आपण बघतोय क्रांती झालेली, पूर्वी काळे ठोकळेसारखे फोन होते, नंतर मोबाईल फोन आले, पेजर्स आले. ही जी टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती झाली, ती क्रांती राहूनीच करून आणली. आज सगळं कॉर्डलेस आहे बघा मित्रांनो. आपल्या घरी सगळे अँड्रॉइड टी व्ही, प्लाझ्मा टी व्ही, सेल फोन्स, पेजर्स, पेन्सिल सेल्स, बटन सेल्स, सगळ्या केबल्स, सगळ्या साऊंड सिस्टीमची सगळी ॲक्सेसरीज, जिथे जिथे टेक्नॉलॉजी आहे तिथे तिथे राहूचं वास्तव्य आपल्या घरात आहे असं समजा मित्रांनो. असा हा टेक्नॉलॉजीचा कारक, ज्यांचा राहू हा कुंडलीत प्रबळ असतो, ती मंडळी अत्यंत चलाख, चतुर, बुद्धिमान अशी असतात. आपण स्थानगत फलांमध्ये त्याबद्दल बोलणारच आहोत. पण ओव्हरऑल राहूबद्दल प्रास्ताविक करताना काही महत्त्वाची माहिती ही सांगणं मला कर्मप्राप्त आहे. गुरुचा गुणधर्म जसा एखाद्या वस्तूचं एक्सपान्शन करणं हा आहे, तसाच गुणधर्म मी मागे म्हणल्याप्रमाणे राहूला मिळाल्यामुळे, अमृत प्राशनामुळे, तोही त्याच्याबरोबर असलेल्या ग्रहाला एक्सपांड करतो त्याच्या गुणांप्रमाणे. मग तो गुरु बरोबर असेल, गुरु ज्ञानाचा कारक आहे, तर तो गुरुला एक्सपांड करतो. शुक्राबरोबर असेल, शुक्र कलेचा कारक आहे, तर राहू आणि शुक्र एकत्र असतील तर त्या कलेमध्ये त्या जातकाची वाढ होते, तो एक्सपांड करतो कुठल्याही गोष्टीला. उदाहरणार्थ, मंगळ जर अपघात असेल आणि त्याच्याबरोबर जर राहू आला तर मोठा अपघात होतो, त्याला मोठं करतो तो. म्हणजे अशी दोन्ही बाजूनी राहूची फळं अभ्यासायला लागतात. तो कुठल्या राशीत आहे, त्याच्याबरोबर कुठले ग्रह आहेत, त्याच्याशी शुभयोग किंवा कुयोग कुठले ग्रह करतायत, त्यावरून राहूचं महत्त्व आपल्याला कळतं. तो काय फळ देणार आहे याची कल्पना येते. कारण राहू हा स्वतः एक ग्रह नसल्यामुळे तो ज्या राशीत असतो त्या राशी स्वामीची फळ देतो. तो जर मेष राशीत असेल तर मेष रास मंगळाची येतो, तो मंगळासारखी फळं देईल. किंवा तो गुरुच्या बरोबर असेल एखाद्या स्थानामध्ये तर गुरुची फळं देईल आणि त्या गुरुचे गुणधर्म वाढवायला मदत करेल. राहू तसं बघायला गेलं तर त्याला पापग्रहाची संज्ञा दिली आहे शास्त्रकारांनी, पण आजच्या कलियुगात त्याच्यासारखा चांगला ग्रह नाही. आज जेवढे प्रख्यात राजकारणी आपण बघतो मित्रांनो, त्यांचा राहू प्रबळ असल्याशिवाय राजकारणात यश मिळूच शकत नाही. राजकारण्यांचा अत्यंत प्रभावी ग्रह हा राहू आहे. आपण म्हणतो ना की अर्श से फर्श तक आणि फर्श से अर्श तक, रातोरात एखाद्याला मुख्यमंत्री करणारा किंवा रातोरात एखाद्याला रस्त्यावर आणणारा हा एकमेव ग्रह आहे, ज्याचं नाव आहे राहू. शास्त्रकार म्हणतात की शनिवत राहू आणि कुजवत केतू. कुज म्हणजे मंगळ, म्हणजे राहू हा शनीसारखा आहे आणि केतू हा मंगळासारखा आहे. पण शनी राहू यांच्या फळांमध्ये, फळं द्यायच्या त्यांच्या पद्धतीमध्ये खूप फरक आहे. शनी हा सगळ्यात स्लो प्लॅनेट आहे, त्यामुळे शनी जे फळ देणार आहे त्याची पूर्वकल्पना आपल्याला येते, कारण तो स्लो आहे. मग शनिवत राहू कसं, तर फळ राहू तेच देईल पण तो अचानक देतो, ज्याला आपण धक्कातंत्र म्हणतो. की ध्यानी मनी नसताना एखादी घटना घडणं, खास करून अप्रिय घटना घडणं, त्याच्या मागे राहू असतो. हार्ट अटॅक आलाय, नातेवाईकांकडे गोल्डन आवर आहे, त्या गोल्डन आवरमध्ये
त्या पेशंटचे उपचार पण केले गेले आणि त्याचा जीव वाचू शकतो. पण हे शनीचं तंत्र झालं. मग राहूचं तंत्र काय? हार्ट फेल होणे, जागेवर माणूस कोसळणे, की संबंधित नातेवाईकांना 5 मिनिटं सुद्धा न मिळू देणे उपचारासाठी. हे राहूचं तंत्र आहे. अचानक आणि भयानक. हा प्राथमिक फरक शनी आणि राहूमध्ये आहे. म्हणून राहूला लोक खूप घाबरतात. पण जर राहूला आपण यूज केलं व्यवस्थित तर राहू सुद्धा आपल्याला फर्श से अर्श तक घेऊन जाऊ शकतो. आता मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की आपल्या गावी आपली आजी किंवा पणजी जे कोणी वृद्ध महिला होत्या त्या शेणाने घर सारवायच्या आपले. पूर्वी काही अशी काही मार्बल मोझाईक किंवा टाईल्सचा जमाना नव्हता. शेणाने सारवलेले आपली घरं होती. तर त्यावेळेला अशी एक परंपरा होती किंवा अशी एक धारणा होती की गाईचं शेण याच्यामध्ये लक्ष्मीचा वास आहे. आणि म्हणूनच राहूचं जे रत्न आहे त्याचं नाव आहे गोमेद, म्हणजे गाईचा मेद. मग राहू वाईट आहे का? तर नक्कीच नाही. प्राणी रूपाने हत्तीला आपण राहू म्हणतो. गजांत लक्ष्मी. साधारणपणे एका हत्तीच्या पिल्लाचं वजन पण 3 ते 4 टन असतं मित्रांनो. एवढी धनसंपत्ती, हिरे माणकं तुमच्याकडे असावीत असा आशीर्वाद आपण राहुदेवाकडे मागतो. कारण कलियुगाचा राजा आहे तो. राहू म्हणजे कॅश अमाऊंट. हल्ली सगळीकडेच ऑनलाईन पेमेंट्स आहेत, मान्य आहे. पण मोस्टली जिथे कॅश स्वीकारली जाते त्या दुकानदारांचा राहू चांगला असतो. त्यामुळे राहूला एकदम घाबरून जायचं पण काही कारण नाही आहे. त्याला यूज करूया आपण. आता बऱ्याच वेळेला मी योगांबद्दल आता बोलणार नाही, पण ओघाओघाने येते. गुरु राहू जर एकत्र असतील तर शास्त्रामध्ये त्याला गुरु चांडाळ योग असं म्हटलेलं आहे. पण सध्याच्या जमान्यामध्ये गुरु हा ज्ञानाचा कारक आहे आणि राहू हा टेक्नॉलॉजीचा कारक आहे. तर दोघं ग्रह जर एकत्र आले तर हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम योग आहे. उत्कृष्ट वैज्ञानिक बनायचा योग आहे हा. गुरु म्हणजे ज्ञान आणि राहू म्हणजे टेक्नॉलॉजी आणि त्या ज्ञानाला एक्सपांड करणारी राहूची प्रवृत्ती. त्याची फलश्रुती काय होईल की कलाम साहेबांसारखा अत्यंत जगातील नामवंत वैज्ञानिक निर्माण होऊ शकतो आपण जर त्या राहूकडे तशा दृष्टीने बघितलं तर. आता मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी बद्दल म्हणायचं झालं तर राहू म्हणजे इन्फेक्शन आहे मित्रांनो. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणं म्हणजे राहू आहे. राहू म्हणजे गॅस आहे. जसं मी म्हटलं की गुरु म्हणजे प्राणवायू आहे, ऑक्सिजन आहे, तसं राहू म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे. आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटवतो. ती होळीची जी ज्वाळा आहे ती सूर्य आणि मंगळ आहेत, पण त्यातून जो काळा धूर बाहेर पडतो कार्बन डायऑक्साईडचा तो राहू आहे. अशी उपमा समजून घ्या. पावसाळा आला की आकाशामध्ये जे पाण्याने भरलेले काळे ढग आहेत त्याला राहूची उपमा दिलेली आहे. पांढऱ्या कापसासारखे ढग निळ्या आकाशात असतात तो राहू नव्हे. पाण्याने भरलेले काळे ढग, गडद निळे जलद भरून आले, ही बाबा बोरकरांची कविता या निमित्ताने आठवली. तो राहू आहे. तर राहूला जर व्यवस्थित मॅनेज केलं, त्याच्या कलेनी वागलं तर तो तुम्हाला रातोरात पंतप्रधान सुद्धा बनवू शकतो. एवढी त्याच्यात ताकद आहे. कारण काय मित्रांनो की तो
अनकन्व्हेन्शनल जी परंपरा आहे किंवा जी पद्धत आहे, जी पूर्वापार चालत आलेली आहे, त्याच्याशी बंडखोरी करून तो आपली पद्धत आणि आपल्या मार्गाने जाणारा हा ग्रह आहे. म्हणजे सगळ्या जुन्या परंपरा मोडीत काढणारा, थोडक्यात थोडाफार बंडखोर आणि स्वतःची पद्धत निर्माण करणारा असा ग्रह आहे. आपण त्याला विद्रोही म्हणू शकतो थोडाफार. आज बघा तुम्ही की आज टेलिफोनमध्ये किंवा इतर टेक्नॉलॉजीमध्ये जी क्रांती झाली आहे, आज साऊंड इंजिनिअरिंगमध्ये जी क्रांती झालेली आहे, ती जुन्या जमान्यातले आपले लॉंग प्लेचे फोनो किंवा त्या लॉंग प्ले डिस्क हे आता अडगळीत गेलेले आहेत. कॅसेट्स अडगळीत गेलेले आहेत. मग ज्यांनी कॅसेटचा त्यावेळेला संग्रह केला असेल ते राहूवर चिडतील ना, कारण राहूने त्यांच्याशी बंडखोरी केलेली आहे. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या फोनो आणि लॉंग प्ले डिस्क त्याला छेद देऊन एक नवीन टेक्नॉलॉजी राहूने आणली आणि याच्यामुळे आधीच्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या आता अडगळीत गेल्या. कॅसेट अडगळीत गेल्या, सीडीज अडगळीत गेल्या, DVD अडगळीत गेल्या. आता यूट्यूबचा आणि इतर सोशल मीडियाचा जमाना आहे. ही जी क्रांती होते हा राहू आहे. मग राहू चांगलाच आहे असं आपण म्हणूया. पण वाईट योगात आल्यानंतर त्याच्यासारखा वाईट ग्रह नाही, कारण तो वाईट गोष्टींना पण एक्सपांड करतो. फॉर एक्झाम्पल मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी म्हटलं की कॅन्सरच्या सेलची अमर्याद वाढ करणं त्याचा कारक ग्रह गुरु आहे. आणि त्याच्या जोडीला जर शनी राहू सारखे जर ग्रह आले तर ती वाढ एक्सपोनेन्शियली वाढते, स्पीड घेऊन वाढते. म्हणजे ते अत्यंत घातक असतं. हे असे प्रत्येक ग्रहाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काही ॲट्रिब्यूट्स आहेत. त्यांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे. राहू हा बॉलिवूडचा हा तसं बघायला गेलं तर ग्रह आहे, कारण दिखावा आहे सगळीकडे. आज आपण जी टूथपेस्ट वापरतो फॉर एक्झाम्पल, त्याची फॅक्टरीतली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही 10-15 रुपये असेल, पण ती आपल्याला 100-125ला घ्यायला लागते. कारण उरलेले जे पैसे आहेत ते आपण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचे ॲडव्हर्टाइजमेंट बघतो, टी व्हीवरती जाहिराती बघतो. त्यामुळे आपल्याला ते वाढीव पैसे देऊन आपल्याला ती वस्तू विकत घ्यायला लागते. जाहिरात म्हणजे काय आहे? शेवटी दिखावा आहे. जे उत्कृष्ट फोटोग्राफर्स असतात, कॅमेरामॅन असतात, एडिटर्स असतात, त्यांचा राहू चांगला असतो मित्रांनो. कारण राहू मी म्हटलं त्याप्रमाणे छायाग्रह आहे, शॅडो प्लॅनेट आहे. मग अशा लोकांचा फोकस खूप छान असतो. त्यांचा फोकस हा कधी डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे अशी मंडळी गौतम राजाध्यक्षांसारखी जगविख्यात फोटोग्राफर असू शकतात, होऊ शकतात. हे प्रास्ताविक हे एवढं सांगणं गरजेचंच होतं. आता आपण कुंडलीमध्ये स्थानगत फलांकडे आपण वळूया. नेहमीप्रमाणे पहिल्या स्थानापासून ते 6व्या स्थानापर्यंत राहूची स्थानगत फलं संक्षिप्त स्वरूपात जेवढी महत्त्वाची आहेत आणि जेवढी मला आठवत आहेत ती तुम्हाला मी उत्स्फूर्तपणे सांगणार आहे. स्क्रीनवर तुम्ही बघताय नेहमीप्रमाणे काळपुरुषाची ही रेफरन्स कुंडली. प्रथम स्थानातला राहू हा माणसाला अति महत्त्वाकांक्षी बनवतो. खूप ॲम्बिशियस असतात तशी माणसं की जेणेकरून इगो त्यांच्यामध्ये खूप असतो, इगोइस्टिक असतात, समोरच्याचं बिलकुल ऐकून घेत नाहीत. अत्यंत हुशार, ब्रिलियंट ज्याला म्हणतो आपण, अशी मंडळी असतात. कारण राहू हा चलाखी, चतुरपणा, इंटेलेक्च्युअल ॲटिट्यूड देतो. विलक्षण बुद्धी असते अशा माणसांकडे. पण प्रथम स्थानातला राहू हा थोड्याफार प्रमाणात तो डिक्टेटरशिप म्हणा किंवा त्याची महत्त्वाकांक्षा ही प्रचंड असते. सगळा दिखावा असतो तुम्हाला सांगतो. म्हणजे शो बिझनेस थोडक्यात. त्याच वेळेला आता लक्षात घ्या, प्रथम स्थानातला राहू म्हणजे सप्तम स्थानात केतू आला
नॅचरली मी ते केतू लिहिलेलं नाही आहे, पण तुम्हाला कळेल, कारण जिथे राहू असतो त्याच्याबरोबर समोर 180 डिग्रीवर केतू असतो. मग सप्तम स्थान विवाह स्थान आहे, तिथे केतू आला प्रथम स्थानात राहूमुळे, म्हणजे केतू हा डिटॅच करणारा ग्रह आहे, तोडणारा ग्रह आहे आणि हे विवाह स्थान आहे. त्यामुळे प्रथमातल्या राहूंच्या लोकांचं जे पर्सनल आयुष्य आहे, वैवाहिक आयुष्य, हे तेवढं चांगलं बघायला मिळालेलं नाही. अर्थात याच्यावर जर गुरुची दृष्टी चांगली असेल किंवा इथे त्याच्या जोडीला चांगले शुभग्रह असतील तर ते चांगलं फळ देऊ शकतात, राहूला चांगलं यूज करू शकतात. चांगल्याचं उदाहरण जर बघायला गेलो आपण तर भारतीय चित्रपटसृष्टीचे शोमॅन राज कपूर, आरके आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्या प्रथम स्थानामध्ये राहूदेव विराजमान आहेत. याच्यापेक्षा वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही आहे ह्या प्रथमातल्या राहूसाठी. फक्त त्यांनी आपला इगो सांभाळावा, समोरच्याला टोकदार बोलून संबंध तोडू नये, प्रत्येक वेळेला आपलंच खरं करू नये. इथे राहू असलेल्या माणसांना कधी कधी डोकेदुखीचा पण जास्ती त्रास होतो, कारण राहू म्हणजे इल्युजन आहे. कायम ते स्वप्नसृष्टीच असतात, खयालों में मोठी मोठी स्वप्न बघायची अशी त्यांना सवय असते आणि प्रत्यक्षात नाही उतरली तर मग अशा व्यक्ती डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकतात. त्याची त्यांनी काळजी घ्यावी. आपण आता इथून दुसऱ्या स्थानाकडे जाऊया. दुसरं स्थान कुटुंब स्थान, बँक बॅलन्सचं स्थान, संचित धनाचं स्थान. इथे राहू असलेली मंडळी कुटुंबाप्रती पॉझिटिव्ह असतात, पण पैसा कमवताना ते आपण नैतिक मार्गाने कमवतोय का अनैतिक मार्गाने कमवतोय याचा विचार करत नाहीत. मला पैसा पाहिजे फक्त, बस, आय वॉन्ट फिनान्शियल प्रॉस्पेरिटी, हा एक कलमी कार्यक्रम असतो. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना बाय हुक ऑर क्रूक, अशा मार्गाने पैसे कमवायची वृत्ती सेकंड हाऊस मधला राहू देतो. त्याच्यावर त्यांनी कंट्रोल ठेवावा. आणि इथे राहू हा फिनान्शियल बाबतीत थोडे अपडाऊन पण देतो. आले तर पैसे एकदम येतात, खोऱ्याने येतात, आणि नाही तर मग महिने काही नाही, अशी परिस्थिती पण येऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय की हे बँक बॅलन्सचं स्थान आहे ना, याच्यामध्ये घरी येणाऱ्या पैशांमध्ये सातत्याचा अभाव आढळून येतो. म्हणजे काय म्हणतात त्याला की लॉटरी सारखं येतात पैसे. म्हणजे आले तर ठीक आहे, आले तर अगदी ढिगाणी येतील, नाहीतर बिलकुल येणार नाहीत. मग महिन्याचा खर्च कसा चालवायचा अशी परिस्थिती या लोकांवर येते. अर्थात इथे राशी कुठली आहे आणि इतर ग्रहांचे योग कुठले त्याच्यावरनं हे ठरतं, पण इन जनरल सांगतो. आता मी म्हटलं की राहू हा इन्फेक्शनचा कारक आहे, आणि दुसरं स्थान मित्रांनो हे आपल्या तोंडाचं आहे, जिथून आपण जेवतो. त्यामुळे, आणि राहू हे फॉरेन मटेरियल आहे. राहू हा एक फॉरेन ऑब्जेक्ट आहे. मी मागे म्हटलं होतं की ज्यांचा राहू स्ट्रॉंग ते फॉरेनमध्ये पण सेटल होऊ शकतात. फॉरेनचं स्थान 12वं आहे, पण ओव्हरऑल राहू जर स्ट्रॉंग असेल तर फॉरेनला जायचे योग असतात. फॉरेनच्या कनेक्शनमधून पैसे मिळण्याचे पण योग असतात. पण हे दुसरं स्थान हे आपल्या तोंडाचं स्थान आहे, जिथून आपण आपलं अन्न ग्रहण करतो. आणि तिथे इन्फेक्शनचा कारक जर राहू आला तर अशा लोकांनी आपल्या खाण्याच्या सवयी ह्या काटेकोरपणे नीट पाळल्या पाहिजे. जास्ती करून घरचं जेवण जेवलं पाहिजे. बाहेरचं जंक फूड खायची या लोकांना सवय असते. पिझ्झा, बर्गर आजकाल कॉमन झालेलं आहे. पण त्यामुळे विविध रोग आपल्या शरीराला येऊन चिकटतात आणि आरोग्याची हानी होते. त्याचा याने काळजी घेतली पाहिजे. मग मूळ कुंडलीत असेल तर घ्यायलाच पाहिजे. आणि गोचर स्थितीमध्ये फिरत फिरत जर राहू इथे आला तर त्यावेळेला जास्ती घ्यायला पाहिजे, कारण इथे आपल्या श्वासोच्छवासाचं पण स्थान येतं. आपला चेहरा, आपलं तोंड, आपलं नाक तिथून येतं. त्यामुळे एखादं फूड पॉयझनिंग, एखादं गॅसचं इन्फेक्शन, चक्कर येणे, किंवा एखाद्या कार्बन डायऑक्साईड आपल्या नाकाद्वारे शरीरामध्ये गेल्यामुळे जीव घुसमटणे, अशा टाईपचे काही प्रसंग उद्भवू शकतात. त्याची काळजी घ्यायची. त्यानंतर आपण येतोय तिसऱ्या स्थानाकडे. तिसरं स्थान हे कम्युनिकेशनचं स्थान, पराक्रमाचं स्थान आणि छोट्या भावंडांचं स्थान. इथे शास्त्रकारांनी राहू चांगला मानलाय, कारण इथला राहू हा महापराक्रमी बनवतो माणसाला.
कम्युनिकेशन चांगलं असतं, इफेक्टिव्ह असतं. राहू त्यामध्ये परफेक्शन देतो, पराक्रमात वाढ करतो, चांगलं बोलणारा असतो. इथे असलेला राहू हा समोरच्यावरती सहज छाप पाडू शकतो, इम्प्रेशन. तो एखाद्या ग्रुपला जेव्हा संबोधित करतो तेव्हा समोरचा ग्रुप त्याचं बोलणं ऐकतच राहावं असं त्या ग्रुपला वाटतं. असं मंत्रमुग्ध करणारा, मी म्हटलं राहू हा मायावी राक्षस आहे. तो मेस्मराइज करतो, त्याला संमोहन म्हणतात, हिप्नोटाइज करू शकतो समोरच्याला. तसा टाईपचा हा राहू इथे कम्युनिकेशनचं स्थान असल्यामुळे अशी फळं चांगली देऊ शकतो जर चांगला वापरला गेला तर. भावंडांच्या बद्दल बोलाल तर शुभस्थितीत असेल राहू, गुरुची दृष्टी असेल, शुभग्रह बरोबर असतील तर भावंड पण प्रगती करतात. पण एकंदरीत असं बघायला आलेलं आहे की मागे मी म्हटलं की इथे मंगळ, सूर्य म्हणा, शनी म्हणा, धाकट्या भावंडांची प्रगती होऊ देत नाहीत किंवा धाकटी भावंड नसतातच मुळात. ती व्यक्तीच धाकटी असते. तसं काहीसं इथे बऱ्याच वेळेला बघायला मिळतं की इथे राहू असलेल्या व्यक्तीला धाकटं भावंड नसतंच मुळात, आणि असलं तर ते जास्ती प्रगती करत नाही किंवा ह्या माणसाची त्या धाकट्या भावंडाला म्हणावी तशी मदत होत नाही. उलट त्या धाकट्या भावंडांकडनं ह्या व्यक्तीला त्रास, खूप मनस्ताप सहन करायला लागतो. हे आतापर्यंत बघण्यात आलेलं आहे. असं या तृतीय स्थानातील राहूची फळ आहे. कम्युनिकेशनमध्ये चांगलं आहे, नेतृत्व गुण चांगले असतात, इतरांवर छाप पाडणं, बिझनेसच्या दृष्टीने चांगलं. फक्त बोलणं त्यांनी थोडं कंट्रोल ठेवावं. समोरच्याला लागेल असं टोकदार बोलणं त्यांनी करू नये, तर मग चांगला व्यापारात फायदा होऊ शकतो. हे छोट्या प्रवासाचं स्थान आहे, त्यामुळे छोट्या प्रवासात पण फायदे होऊ शकतात. त्यानंतर आपण येतोय महत्त्वाच्या चौथ्या ठिकाणी, चौथ्या स्थानामध्ये. चौथं स्थान हे आपलं सुखस्थान. इथे राहू स्वतःला कम्फर्टेबल फील नाही करत, अस्वस्थ वाटतं त्याला. मी मागे म्हटलं की इथे कुठलेही पापग्रह असेल तर त्या माणसाला घरी स्वस्त बसू देत नाहीत, त्याला घराच्या बाहेरच जास्ती आवडतं. आता इथे हे मातेचं स्थान आहे, चौथं स्थान हे आपली आई आहे. तर मोस्टली आईशी संबंध खूप ताणले गेलेले बघायला मिळालेले आहेत ज्यांचा चौथ्या घरात राहू आहे त्यांच्या बाबतीत. कारण राहू हा घरात मनस्ताप देतो, आयसोलेटेड वाटतं अशा माणसाला की मला एकटं पाडलंय कोणीतरी घरी, घर भरलेलं आहे. तसं इतरांच्या मनात काही नाही, पण ह्याच्या मनात असं वाटतं की मी आय एम अलोन किंवा आय एम लोनली. हे लोनलीनेसचं फिलिंग हे इथल्या राहू हा माणूस देतो, हा ग्रह देतो. आणि त्याला घराच्या बाहेर काढतो की तू बाहेर जा, जेवढं तू घरातून बाहेर जाशील तेवढी तुझी प्रगती होईल, असं इथल्या राहूचं एकंदरीत स्वरूप आहे. त्याच्यानंतर पाचव्या घरात आपण येऊया. पंचम स्थान हे एंटरटेनमेंटचं स्थान, बुद्धिमत्तेचं स्थान, ज्याला आपण सतसत विवेक बुद्धी किंवा इंटेलेक्ट म्हणतो ते स्थान, संततीचं स्थान, एंटरटेनमेंट झालं, आणि शेअर मार्केटचं स्थान. शेअर मार्केटमध्ये त्या स्थानामध्ये राहू जर असेल तर त्या माणसाने काळजीपूर्वक व्यवहार करावे. कारण राहूसारखा धोकादायक आभासी ग्रह शेअर मार्केटच्या घरात आल्यानंतर स्पेक्युलेशन किंवा जुगार खेळू नये. जे काय करायचं आहे ते योग्य शांतपणे विचार करून लॉंग टर्म करता जर इन्व्हेस्टमेंट केली तर फायद्याची ठरते. संततीच्या बाबतीत जर शुभ योग असतील तर संतती चांगली निपजते, नाहीतर संततीशी वाद, संतती वाईट मार्गाला लागणे, त्या संततीची संगत वाईट असणे, असे प्रकार बघायला मिळतात. आणि महिलांच्या बाबतीत हा जो राहू केतूचा ॲक्सिस आहे, पंचमात राहू म्हणजे लाभस्थानात केतू आला तर जास्ती करून मिसकॅरेज, ॲबॉर्शन याची शक्यता असते. त्याची योग्य काळजी महिला वर्गाने घ्यावी. एंटरटेनमेंटच्या बाबतीत जर शुभस्थिती असेल तर हा माणूस कलाक्षेत्रामध्ये उच्च पदाला
जाऊ शकतो. मी राज कपूरजींचं उदाहरण दिलं, त्यांच्या प्रथमातच राहू आहे, पण ओव्हरऑल मित्रांनो जर फिल्म इंडस्ट्री बघितली तर ती सगळी राहूनी काबीज केलेली आहे. सगळा दिखावा आहे बघा मित्रांनो. आज तुम्ही बघताय एक एक चित्रपट येतोय तो 500 करोड, 1000 करोड, 2000 करोड. हे काय आहे मित्रांनो? ही मायाच तर आहे. मग माया आहे म्हणजे राहू आहे, त्याला इलाज नाही आहे. प्रत्यक्ष पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हा जो चित्रपट होता तो किती लायकीचा होता आणि आपण किती रुपयाचं तिकीट काढून गेलो, हा नंतरचा विषय आहे. पण हे सगळं इल्युजन आहे, हे मृगजळ आहे आणि त्याचा कारक हा राहूच आहे आणि हा कलियुगाचा राजा आहे. त्यामुळे आपल्याला गत्यंतर नाही आहे त्या राहूला शरण जाण्याशिवाय. त्यानंतर आपण येतोय आजच्या शेवटच्या स्थानाकडे. षष्ठ स्थान, रोग रिपू ऋण, शत्रूचं स्थान, आरोग्याचं स्थान. इथे असलेला राहू, मी म्हटलं तुम्हाला की इथे कुठलाही पापग्रह असेल तर शत्रूंचा नाश करतो, शत्रुअंता योग देतो. पण आरोग्याच्या बाबतीत त्यांनी काळजी घ्यावी. खास करून पचनसंस्था, त्याचे रोग, अपचनासारखे त्रास होणं, डायजेशनचे सगळे विकार, पोट किंवा ओटीपोट यातले जे इम्पॉर्टंट ऑर्गन आहेत त्याची काळजी हे जातकांनी घ्यावी. हे सेवेचं पण स्थान आहे आणि सेवेच्या ठिकाणी राहू असेल तर शास्त्रकारांनी तो चांगला मानलेला आहे. फक्त त्यांनी आपल्या हाताखाली असलेल्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवावेत. आपल्या हाताखालच्या नोकर चाकर मंडळींना जर त्यांनी राहूसारखी वृत्ती दाखवली तर तो जो नोकर वर्ग आहे तो त्याच्या विरुद्ध जाऊ शकतो. त्यामुळे सेवेचं स्थान असल्यामुळे नोकर वर्गाशी आपल्या नोकरीच्या ठिकाणी व्यवस्थित राहून आपल्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत त्या मर्यादित ठेवून जर संयतपणे आणि संयमितपणे जर मार्गक्रमणा केली तर इथला राहू हा अतिशय चांगली फळं देतो. तिसरं स्थान आणि 6व्या स्थानातला राहू हा शास्त्रकारांनी चांगला मानलेला आहे मित्रांनो. राहूबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे, खूप मोठा विषय आहे, पण वेळेचं बंधन असल्यामुळे थोडं आटोपते घ्यायला लागतं, त्याला इलाज नाही आहे मित्रांनो. बघा कसा वाटला आजचा एपिसोड. अत्यंत महत्त्वाचा असा हा ग्रह राहुदेव, त्याची आपण प्रथम स्थान ते षष्ठ स्थानापर्यंत आज संक्षिप्त स्वरूपात काय फळं मिळतील हे पाहिलं. असा हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह राहू, त्याला आपण आज सुरुवात केलेली आहे त्याच्याबद्दल चर्चेला. पुढच्या गुरुवारी आपण उर्वरित सप्तम स्थान ते द्वादश स्थानाचा काय फळं देतो राहू हे आपण पाहूया. तुमच्या सर्व सूचनांचा मी योग्य आदर करतो. जरूर पाठवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या पुरता निरोप घेतो. धन्यवाद.